नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी प्रवेशाविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता पुणे शहरामध्ये आर टी प्रवेशासाठी भाडे करार नोंदणी करण्यासाठी पालकांची मोठी गर्दी होत आहे. यामध्ये हजारो प्रलंबित अर्ज असल्याने मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगणे यांनी 7 मार्चची साप्ताहिक सुट्टी रद्द करून प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहेत. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की एक मोठी अपडेट आहे की ज्यामध्ये आता भाडे करार नोंदवण्यासाठी पालकांची गर्दी, यामध्ये साप्ताहिक सुट्टी रद्द करून नोंदणीचे आदेश. तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता. तर पुणे शहरात आर टी प्रवेशासाठी भाडे करार नोंदणी करण्यासाठी पालकांची मोठी गर्दी होत आहे. हजारो प्रलंबित अर्ज असल्याने मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगणे यांनी 7 मार्चची साप्ताहिक सुट्टी रद्द करून प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी 25% राखीव कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी सध्या पालकांची मोठी धावपळ सुरू आहे. मात्र या प्रक्रियेत निवासाचा पुरावा म्हणून सादर कराव्या लागणाऱ्या भाडे कराराच्या नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे भाडे करार नोंदणीसाठी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत असून मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगणे यांनी साप्ताहिक सुट्टी रद्द करून प्रलंबित भाडे करार नोंदवण्याचे या ठिकाणी आदेश अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये आर टी नियमानुसार शाळेपासून 1 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य दिले जाते. हे अंतर सिद्ध करण्यासाठी नोंदणीकृत भाडे करार हा पुरावा मानला जातो. त्यामुळे पालकाकडून भाडे करार नोंदवण्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. तरी सध्या पुणे शहरातील हवेली तालुक्यातील विविध निबंधक कार्यालयांमध्ये हजारो भाडे करार प्रलंबित आहेत. तसेच यामध्ये हवेली क्रमांक 9 मध्ये सर्वाधिक 900 तर हवेली 20, 22 आणि 11 मध्ये मिळून शेकडो करार मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच एकीकडे प्रवेशासाठीची 10 मार्च ही अंतिम मुदत असताना शासकीय देयक भरण्याची ग्रास प्रणाली तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झालेली आहे. यामुळे नवीन भाडे करार नोंदणी पूर्णपणे थांबलेली आहे. आधीच 15 ते 20 दिवसाचा विलंब होत असताना आता प्रणाली बंद पडल्याने पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तातडीने भाडे करार नोंदवण्याची मागणी असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी या ठिकाणी केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगणे यांनी 7 मार्च रोजीची साप्ताहिक सुट्टी रद्द करून प्रलंबित करारांची नोंदणी करण्याच्या सूचना या ठिकाणी अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेल्या आहेत. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये ऑनलाईन प्राप्त होणाऱ्या लिव्ह अँड लायसन्सची नोंदणी त्याच दिवशी पूर्ण करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप ही प्रलंबित संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून नागरिकांमार्फत त्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब प्रशासकीयदृष्ट्या योग्य नाही. तसेच त्या अनुषंगाने ज्यासह दुय्यम निबंधक कार्यालयातील ऑनलाईन लिव्ह अँड लायसन्सची प्रलंबित संख्या 100पेक्षा जास्त असेल त्या कार्यालयातील संबंधित सहदुय्यम निबंधक व प्रभारी दुय्यम निबंधक संगणक चालक यांनी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी 7 मार्च रोजी कार्यालयात उपस्थित राहून प्रलंबित नोंदणी पूर्ण करावी, त्याबाबतचा लेखी अहवाल सादर करावा असे या ठिकाणी हिंगणे यांनी परिपत्रकात या ठिकाणी नमूद केलेले आहे. तर मित्रांनो, आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता आर टी प्रवेशासाठी जो काही भाडे करार आहे तो भाडे करार नोंदवण्यासाठी आता पालकांची ही गर्दी होत आहे मुद्रांक शुल्कच्या ऑफिसमध्ये. तर मित्रांनो, आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. तर मित्रांनो, ही आपल्याला माहिती कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.